हा पीआय वैद्यकीय अधिकाऱ्यासारख्या जबाबदारी पार पाडणाऱ्या एका महिला अधिकाऱ्यांच्या विषयी असं वागत असेल, अशा पद्धतीनं वर्तणूक ठेवत असेल, अशा पद्धतीनं दबाव असेल, तर गृहमंत्री करतात काय? गृह विभाग करतो काय? बरं, ह्या तक्रारी ऑफिशियली आलेल्या आहे. त्या डॉक्टरांनी पीआयचे जे वरिष्ठ आहे त्यांच्याकडे तक्रारी केलेल्या आहेत आणि मला असं वाटतं अशा तक्रारीकडे दुर्लक्ष केल्यामुळं हा प्रकार जर वेळीच या सगळ्या गोष्टीची दखल घेतली असते. खासदारांच्या सगळ्या कार्यकाळावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताय. मागच्या 2-3 वर्षांमध्ये नाईक निंबाळकर म्हणतायत की जूनमध्ये झालेलं हे वाद वेगळंच आहे, जाणीवपूर्वक वातावरण दूषित करण्याचं काम केलं जाते, प्रकरणाला राजकीय वळण दिलं जाते. काय राजकीय वळण आहे? त्या डॉक्टरने हातावर लिहिलेलं चूक आहे, त्या डॉक्टरने लिहिलेले पत्र चूक आहे. तिने याच्यात सुस्पष्ट लिहिले. आता मी एवढं तुमच्यासमोर वाचत नाही मी, पण हे तुम्हाला पत्र देतो. त्यांनी पूर्णपणे या भगिनीने लिहिलेलं आहे तिची मानसिकता याच्यात काय काय झालेली आहे, म्हणून काय काय झालेली आहे याच्यात पूर्णपणे तिच्यात लिहिलेलं आहे. तिच्यात तिनं स्पष्टपणे त्या खासदारांचं नाव लिहिलेलं आहे, माजी खासदारांचं नाव लिहिलेलं आहे. मी तुम्हाला सांगतो की माझ्याकडे तर तक्रारी अशा आल्या की या खासदारांचा, माजी खासदारांचा इतका राजकीय दबाव आहे की कित्येक सामान्य माणूस यांच्या पक्षाचे नसल्यावर जर यांचा साधा गुन्हा असेल तर यांच्यावर 307 करा. यांच्या पक्षाच्या लोकांनी 307चा गुन्हा केला असेल तर त्याच्यावर 324 करा. मी तर म्हणतो या महाडिकांच्या काळातल्या, मागच्या 2 वर्षातल्या काळातल्या सगळ्या गुन्ह्याची चौकशी पुन्हा एकदा झाली पाहिजे. आणि महाडिकच्या काळातली तर सगळीच झाली पाहिजे. महाडिक हा दलाल आहे, दलाल. महाडिक हा जो पीआय आहे हा दलाल आहे, तिथल्या माजी खासदाराचा आणि तिथल्या आताच्या आमदाराचा. पोलिसांची ड्युटी केली पाहिजे. पोलिसांनी दलालीने एक 19-20 होऊ शकते एखाद्या वेळेस. थोडंसं एखाद्या बाजूला पारडं झुकू शकतं, पण कधी पूर्ण एकांगी पारडं नाही झुकू शकत कधीच. या महाराष्ट्रात तरी असं होऊ शकत नाही. या महाराष्ट्रातले पोलीस नाही आहेत असे, असं माझं स्पष्ट मत आहे. पण हे काही महाडिक सारखे लोक आहेत ना, याच्यामुळं अख्खं पोलीस दल बदनाम होतं असं माझं मत आहे. त्यामुळे या महाडिक आहे ना, हा दलाली करतो, हा बटीक झालेला आहे काही लोकांचा. याचं प्रमोशन पण थांबवावं, याच्यावर गुन्हा दाखल करावा आणि याच्यावर कारवाई करावी. म्हणजे हाच मुख्य आरोपी असं म्हणायचं? तोच आहे, एका याच्यात लिहिलंय तोच आहे. नंतर हे सह आरोपी सगळे माझे खासदार आणि पीएनं केलं पाहिजे. सर, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये मुंबईकडे भाजपने विशेष लक्ष दिलंय. 150 जागा. हा विषय संपला का? हो, आता पॉलिटिकल. भाजप 150 जागा लढणार आहे, तर दुसरीकडे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने 100 जागांचा दावा केलेला आहे. याच पार्श्वभूमीवर आज एकनाथ शिंदे अचानक पहाटे दिल्लीला देखील रवाना झाली, त्याची देखील चर्चा. काय वाटतं? हे पहा, एकनाथ शिंदेंना दिल्लीला जाऊन काही होणार नाही, हात हलवत परत यावं लागेल. शेवटी भारतीय जनता पार्टी म्हणा किंवा देवेंद्र फडणवीस म्हणा, हे काही एकटे निर्णय घेत नसतील, तेही पार्टीचे आहेत. पार्टीची ही पॉलिसीच असेल. आणि म्हणून एकनाथ शिंदे हे दिल्या भाकरीचे आणि सांगितल्या कामाचे, ग्रामीण भागातली म्हण, दिल्या भाकरीची आणि सांगितलेल्या जेवढी दिली तेवढी खायची, जेवढं सांगितलं तेवढं करायचं. बाकी कोणतेही अधिकार एकनाथ शिंदेंना नाही. जेवढ्या जागा दिल्या तेवढ्या लढाव्या लागेल, नसेल लढायच्या तर नका लढू, अशा पद्धतीनं स्पष्टपणे भारतीय जनता पार्टी सांगेल. आणि मला वाटतं ती वेळ आता जवळ आलेली. काल भाजपने एक फराळ वाटला आणि त्याच्याबरोबर एक पिशवी होती. एका बाजूला शिंदेच्या पक्षाचा विषय हा न्यायप्रविष्ट असताना त्यांच्या हे अचानक दिल्ली वाऱ्या होत आहेत, याचं काही इंटरनल कनेक्शन असेल असं वाटतं? न्यायव्यवस्थेविषयी बोलणं चूक आहे. फक्त मी मागेही बोललो, कबुतराची सुनावणी होते, कुत्र्याची सुनावणी होते. भटक्या कुत्र्याची सुनावणी सुप्रीम कोर्टात ताबडतोब होते, कबुतराची सुनावणी होते. परंतु शिवसेना पक्ष, जो शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेला आहे, त्या पक्षाच्या याचिकेवर लवकर सुनावणी होत नाही. एवढंच मी सांगेल. बाकी मी कोणाच्या विरोधात बोलणार नाही. परंतु कुत्रे आणि कबुतराच्या सुनावण्या कोर्टात लवकर होतात, परंतु शिवसेना पक्षाची जी काही भूमिका आहे त्याची सुनावणी कोर्टात 3-3 वर्ष होत नाही. समजून घ्या. मागच्या काळामध्ये काल मंगलप्रभात लोढा यांनी छठ पूजेची पाहणी केली जुहू बीचवर आणि मुंबईत 7 ठिकाणी छठ पूजेचे आयोजन केले. मतदारांना भुरळ घालण्याचा प्रयत्न उत्तर भारतीय
हे भारतीय जनता पार्टी करतच आलेली आहे की या सगळ्या गोष्टीचं राजकीयकरण करणं. शेवटी पूजा आहे. उत्तर भारतीय बांधव करतात, त्याला काही कोणाचं काही विरोध असण्याचं काही कारण नाही आहे. परंतु त्याचं राजकीयकरण करून राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी करत आलेली आणि करत राहणार. भारतीय जनता पार्टीला पावलोपावली राजकारण दिसतं. अनेक विषय सांगता येईल, योग्य वेळी आपण सांगत बसू, परंतु प्रत्येक ठिकाणी भारतीय जनता पार्टी चांगल्या भाषेत सांगायचं तर आपला उल्लू कसा सरळ करता येईल असा प्रयत्न. काल भाजपाकडनं एक फराळ वाटण्यात आले, त्याच्यावर पुन्हा एकदा तो नारा लिहिण्यात आला होता की एक है तो सेफ है. हे लिहिणं झालं. आज भारतीय जनता पार्टी या राज्यामध्ये जातीत भांडणं लावते. हिंदू मुस्लिम लावते. हिंदूमध्ये मराठेतर लावतं, ब्राह्मणेतर, दलितेतर, दलितामध्ये सुद्धा वेगवेगळे वाद लावण्याचं काम आदिवासीमध्ये वाद लावण्याचं काम. प्रत्येक ठिकाणी भारतीय जनता पार्टी समाजामध्ये भेद करण्याचं काम करते. जर हिंदू म्हणून आपण असतो तर हिंदू एकच राहायला पाहिजे. परंतु या भारतीय जनता पार्टीची कृती जर बघितली या राज्यात, या जातीचं, त्या जातीचं, या जातीचं, या सगळ्यामध्ये भारतीय जनता पार्टी एक प्रकारे विष पेरत आहे. आणि जातीच्या म्हणजे जी अफूची गोळी म्हणता येईल, इथं जातीचं हे सगळे अफूची गोळी देण्याचा प्रयत्न करतात आणि यातून स्वतःचं राजकारण साधण्याचा प्रयत्न. मूळ प्रश्नावर भारतीय जनता पार्टी या राज्याचा आत्ताच्या घडीला आर्थिक स्थिती काय आहे, या राज्याची महागाईची काय स्थिती आहे, बेरोजगारीची स्थिती काय आहे, अर्थव्यवस्थेची काय स्थिती आहे, शेतकऱ्यांचं नुकसान झालं याच्या नुकसान भरपाईची स्थिती काय आहे, याच्याविषयी भारतीय जनता पार्टी कुठंच बोलत नाही. परंतु एक है तो सेफ है, बटेंगे तो कटेंगे, ह्या खोटे नारे देण्याचं काम भारतीय जनता पार्टी करते. पण असं जर नरेंद्र एक स्टेटमेंट, मग तुमची भूमिका काय विरोधक म्हणून? म्हणजे याला एक है तो सेफचा नारा जर दिला जात असेल, ही जे मी बोललो हीच आमची भूमिका आहे ना. एक है तो सेफ आहे म्हणजे काय? एक म्हणजे कोण? एक म्हणजे कोण सांगा ना तुम्ही. एक है तो सेफ म्हणजे धोका कोणाचा आहे? तुमचं सरकार या राज्यात, तुमचं सरकार आहे दिल्लीत. मग तुम्ही कोणापासून अनसेफ आहे जरा सांगा. जर तुम्ही अनसेफ असाल तर मग तुम्ही सत्तेवर कशाला राहता? एक है तो सेफ आहे, तुमचं राज्यात सत्ता, तुमची देशात सत्ता, या देशातल्या 5, 10, 15 प्रांतात तुमची सत्ता. मग तुम्ही अनसेफ कोणापासून ते जरा सांगा ना. जर अनसेफ तुम्ही कोणापासून असाल तर तुम्हाला सत्तेवर राहायचा अधिकार नाहीये. एक है तो सेफ आहे म्हणजे काय? याचा अर्थ कोणाकडून तरी अनसेफ आहे. जर तुमची सत्ता असताना तुम्ही जर अनसेफ असाल मग सत्तेवर कशाला राहता? आपण हे सांगावंच लागेल, हे सांगू आम्ही जनतेला. त्यामुळे हे फक्त निवडणुकीसाठीचे अजेंडे आहे. लोकसभा झाली, वर्षभर शांत होते. आता बाकीच्या स्थानिक स्वराज्य असतात तर आता आठवतात त्यांना सेफ आहे, बटेंगे, कटेंगे, मस्जिदीवरचे भोंगे, हे आता आठवतं त्यांना. गोरक्षा आता आठवते. मस्जिदीवरच्या भोंग्यांचा विषय घेणारे राज ठाकरे तर तुमच्या सोबत आहे. मस्जिदीच्या भोंग्यांचा विषय घेणारे राज ठाकरे आता तुमच्या सोबत आहे. असू द्या ना. भोंग्याचा विषय मी काय म्हणतो, राजसाहेबांनी मांडलेला मुद्दा हा भोंग्याच्या डेसिबलचा आहे आणि तो सरकारने तेव्हाच पाडला. खरं तर उद्धवजींच्या सरकारच्या काळातच त्यांनी सांगितला होता. आणि ओके आहे, ते सुप्रीम कोर्टाने आदेश दिला, त्याचं अंमलबजावणी केली पाहिजे. पण भारतीय जनता पार्टीचे लोक कुठं मस्जिदवर जातात. राजसाहेब कोणत्या मस्जिदवर गेले का काढायला? किरीट सोमय्या मस्जिदवर जातो भोंगा घेऊन, असं काढून आणल्याचं दाखवतो. कुठं हातोडा घेऊन जातो, त्याच्या काय बापाचं राज सगळीकडे चालू आहे. कुठं हातोडा घेऊन जातो, अरे कॉर्पोरेशन आहे हातोडे मारायला, पोलीस आहे भोंगे काढायला, भारतीय जनता पार्टी कशाला लागते? लोकांमध्ये वाटला जातोय. लोकांना तुम्ही काय आवाहन करू इच्छिता? हा फराळ त्यांच्यासाठी सेफ नाही असं म्हणा. कोणता? जो फराळ वाटला जातो एक है तो सेफ. फराळ वाटताना एक आहे तर सेफ आहे म्हणायची काय गरज आहे? सर, भाजपचे नेते परिणय फुकेंनी स्नेहमिलनाचा कार्यक्रम घेतला होता आणि त्या कार्यक्रमात ते स्वतःच्याच सरकारवर टीका करतात. त्यांनी असं म्हटलंय 25 ते 30% कमिशन दिल्याशिवाय नगर परिषदेत कोणतंही काम होत नाही. त्याच्यात मंत्रालय आणि सरकार पण ऍड करा, एवढीच माझी त्यांना विनंती आहे.